महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात खुलेआम अवैध धंदे चालू। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणारे लोहारा, कळमसरा, कासमपुरा परिसरातील खेड्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, सट्टा, मटका, गावठी दारू, अवैध रेती खुलेआम चालू असून यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। व्यसनाधीनतेमुळे अनेक तरुण मुले मृत्युमुखी पडली आहेत। तरुण मुली विधवा झाल्या आहेत। म्हातारे आई वडील यांना सांभाळणारी मुलेच मेल्याने त्यांच्यावर वाईट प्रसंग आला, म्हणून लोहार गावात बस स्टँड परिसरात चालणारे अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे। लोहारा गाव हे मार्केटचे गाव असून या गावात आसपासच्या 4-5 गावचे लोक खरेदी विक्रीसाठी येतात। अनेक दारू पिऊन सट्टा लावून कर्जबाजारीपणामुळे अनेकांनी आत्महत्या सुद्धा केल्या, तरी सुद्धा लोहारा येथील सट्टा बंद होत नसल्याने पिंपळगाव पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे। पाचोरा तालुक्यातील लोहारा गावामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट, मोठ्या प्रमाणावर बसस्टँड परिसरामध्ये अवैध धंदे चालत असल्याने महिला व शाळकरी मुली असुरक्षित। पाचोरा तालुक्यातील लोहारा हे गाव मार्केटचे गाव असून या गावामध्ये परिसरातील 4-5 खेड्याची लोक येतात आणि ह्या लोहारा गावात बसस्टँड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा, मटका, गावठी दारूचे दुकाने असल्याने अनेक लोक या ठिकाणी सट्टा मटका खेळून कर्जबाजारी झाले आणि अनेकांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहे। अनेक नवतरुण व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडले आहे। त्यामुळे तरुण महिला विधवा झाल्याने त्यांच्यावर वाईट परिस्थिती आली आहे व म्हाताऱ्या वडिलांचे, आई वडिलांचे सहाराच गेल्याने ते बेसहारा झाले। अशा परिस्थितीतसुद्धा लोहारा परिसरातील अनेक वेळा बातम्या लावूनसुद्धा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कुठल्याच प्रकारची कारवाई करत नसल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनवर संशय निर्माण होत आहे। म्हणून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व महिलांची मागणी आहे की लोहारा परिसरातील लोहारा, कासमपुरा, कळमसरा, पिंपळगाव हरेश्वर हद्दीतील अवैध धंदे बंद होऊन कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व महिला पुरुष करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चंदू खरे, जळगाव, पाचोरा।